आज पुन्हा 500 कॅलरीज. फक्त रनिंग केलं आहे, ब्रिदिंग केलं आहे. ओके, अजून बाकीचं एक्सरसाइज बाकी आहे. बरेच जण मला विचारत होतं की सर बॉक्स ब्रिदिंग कसं करतात. ब्रीद इन होल्ड, ब्रीद आउट होल्ड. तर सिम्पल आहे. तुम्ही वज्रासनमध्ये बसा किंवा हे जमत नसेल तर सुखासनमध्ये पण बसू शकता. पण वज्रासनमध्ये बसण्याचे फायदे म्हणजे काय, स्पाईन इरेक्ट राहते. तर सिम्पल या पोझिशनमध्ये बसा. खाली सतरंजी किंवा टावेल घेऊ शकता. दोन्ही हात तुमच्या थाईजवर. आणि आता ब्रीद इन करायचं. ब्रीद आउट फर्स्ट, नंतर ब्रीद इन. 6 काउंट मनामध्ये करा. श्वास इथपर्यंत आला पाहिजे, छातीपर्यंत. नंतर होल्ड 6. परत ब्रीद आउट 6 आणि होल्ड 6. म्हणजे ब्रीद इन 6, होल्ड 6, ब्रीद आउट 6 आणि हेल्ड आउट 6. असं स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा. स्क्वेअर लक्षात ठेवा. ब्रीद इन, होल्ड, ब्रीद आउट, होल्ड. इक्वल काउंटमध्ये करायचं. 6 6 6 6. त्यांचं इम्पॅक्ट एवढं आहे, फिजिकल लेवलला तर आहेच आहे. तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते, सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन बेस्ट होतं. पण तुमचं वेट लॉसला सुद्धा मदत होती. आणि मेन म्हणजे तुमचं लंग्स जो बलून आहे तो पूर्ण 360 डिग्री ओपन अप होतो. म्हणजे हे सगळे लूप्स ओपन होतात आणि तुमची कॅपॅसिटी वाढते, स्टॅमिना वाढतो. आणि मेंटल लेवलला एक तर स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी जे काही आपण होल्ड करून बसतो अननेसरी, तर जेव्हा ब्रिदिंग कराल ना तेव्हा असं वाटेल हे काही टेन्शन नव्हतंच, आपण अननेसरी बऱ्याच गोष्टी पकडून ठेवल्यात. तर लेट गो करायला शिकतो ह्या प्राणायाममुळे. आणि मेन म्हणजे तुमच्या नाड्या दोन्ही ओपन होतील. तर सिम्पल असा प्राणायाम आहे, पण फार इफेक्टिव्ह. करून बघा. आणि तुम्ही किती काउंट करू शकता, 6 7, ॲक्च्युली 9 केले तर बेस्ट आहे. आणि हा सकाळ, दुपार, संध्याकाळ असं पण करू शकता. पण ॲटलिस्ट सकाळी तरी करा जर जमत नसेल तर. पण 3 टाईम केलं तर बेस्टच आहे. कुठलं स्ट्रेस, एन्झायटी कधीच येणार नाही. करून बघा आणि मला सांगा की तुम्ही किती करू शकता. जय श्रीराम.